नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल मी एक बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भाने तयार केलेला व्हिडिओ बघत होतो आणि अत्यंत रस्त्यावरच्या सामान्य माणसाची कोणतरी एक युट्यूबर मुलाखत घेत होता. तो अर्थातच युट्यूबर हा भाजपच्या बाजूचा होता हे अ, एकूण बोलण्यावरून लपत नव्हतं. आणि साहजिकच समोरचा सामान्य माणूस हा भाजपच्या बाजूने बोलत होता. त्यामुळे काँग्रेस किंवा तेजस्वी यादव, लालू प्रसाद यांच्या विरुद्ध बोलत होता हे सुद्धा उघड होतं. म्हणजे त्यात काय खटकण्यासारखं नव्हतं. कारण सरळ आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या भूमिका पुढे रेटण्यासाठी असे व्हिडिओ बनवत असतो, बोलत असतो किंवा तसंच बोलणाऱ्यांना मुद्दाम गाठून त्यांच्याकडून वदवून घेत असतो. पण खटकलेली एक गोष्ट होती की आरोप प्रत्यारोप चालू असतात. पण त्या माणसाने, त्या बिहारच्या एका सामान्य माणसाने, साधारण 50च्या वयोगटातला तो इसम असावा, त्याने राहुल गांधींच्या वोट चोरी या आरोपाबद्दल बोलताना, इसका तो पूरा खानदान चोर है, इसका जो परनाना था वो भी वोट चोर ही था, असा जो आरोप केला तो मला खटकला. कारण नेहरूंवर असा कोणी, नेहरू म्हणजे निवडणुकीत गफलत वगैरे केल्याचा आरोप माझ्या तरी आठवणीत नव्हता. अर्थात माझं वय जेवढं आहे त्यानुसार मी साधारण 60 नंतरच्या काळातल्या किंवा त्याच्या अलीकडच्या संयुक्त महाराष्ट्र वगैरे या ज्या निवडणुका होत्या त्याचं थोडंफार मला आठवणी आहे. पण त्याच्या पूर्वीच्या अ, निवडणुकीच्या आठवणी नाहीत. आणि त्यामुळे हा इसम जेव्हा बेधडक म्हणतो इसका परनाना म्हणजे राहुल गांधींचा पणजोबा, ज्याचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू आहे, जो देशाचा पहिला पंतप्रधान होता आणि नंतरच्या 3 लागोपाठ 52, 67 आणि 62 अशा 3 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येऊन भारताचा पंतप्रधान झाला. अशा व्यक्तीवर मतचोरीचा आरोप यापूर्वी कोणी केलेला मला आठवत नव्हता. आणि म्हणून त्या एका सामान्य बिहारी नागरिकाने जो बेधडक आरोप केला तो मला खटकला. आणि म्हणून मी इंटरनेटवर बरीच माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग जे काय धागेदोरे हाती आले ते खरोखरच थक्क करणार आहेत. ही माहिती मला पण नव्हती की वोट चोरी म्हणून आज राहुल गांधी गजब करतायत. आणि त्यावेळेलाच आपल्या पूर्वजांची सुद्धा या मुलाला माहिती नसावी, या माणसाला, तर नवल आहे. कारण खरोखरच त्या आरोपामध्ये तथ्य आहे. अगदी 1952च्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग म्हणजे काँग्रेसचा आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घरचा एक गडी असावा, इतक्या पद्धतीत निवडणूक आयोगाने काँग्रेसला आणि काँग्रेसला हवा त्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी आटापिटा केलेला होता. अशी माहिती खुद्द तात्कालीन उत्तर प्रदेशचे माहिती प्रमुख अधिकारी, डायरेक्टर जनरल पब्लिसिटी यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याची माहिती आलेली आहे की उत्तर प्रदेशच्या रामपूर नावाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये नेहरूंनी आपल्या लाडक्या मंत्र्याला सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आणण्यासाठी निवडणुकीचा केवढा मोठा भयंकर घोटाळा केला हे त्या सरकारच्या, उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती अधिकाऱ्याने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. आणि तो सगळा किस्सा आहे. अर्थात आजच्या इतका अगदी निवडणूक काय त्या मतदार याद्या, ईव्हीएम इतके घोटाळे तेव्हा नाही. ते अतिशय सोपं होतं. घोटाळा करणं अतिशय सोपं होतं. पहिली आपल्या देशातली स्वातंत्र्य काळातली ती पहिली निवडणूक होती. आणि त्या निवडणुकीला आजच्या सारखे
निवडणूक चिन्ह आणि काय म्हणाल तुम्ही ठप्पे मारा किंवा ईव्हीएमचं बटन दाबा, इतकी गुंतागुंत नव्हती. तुम्हाला मतदार म्हणून एक साधा कागद दिला जायचा. तो कागद तुम्हाला आवडत्या उमेदवाराचं जे खोका ठेवलेला आहे, डबा ठेवलेला आहे, त्यामध्ये तो मतदानाचा कागद टाकायचा आणि मग ते कागद मोजले जायचे. या डब्यातले किती, त्या डब्यातले किती, वगैरे वगैरे. त्याला मतपेटी म्हटलं जायचं. ते मतपेटी हा शब्द मला आठवतो, कारण 1960 नंतरच्या काळात मला थोडं समज यायला लागली होती. अशा काळामध्ये आमच्याकडचे विरोधी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष किंवा समाजवादी पक्ष, त्याचे कार्यकर्ते, उमेदवार हा आरोप नेहमी करायचे की काँग्रेसवाल्यांनी आमच्या पेट्या पळवल्या आणि मग त्या पेटीतली मतं आपल्या पेटीत टाकून काँग्रेस पक्ष जिंकला. हा आरोप मलाही आठवतो बालपणी ऐकलेला, पण तेवढी जाण नव्हती. आता पळवल्या तर त्याचं कारण सोपं होतं की तुम्हाला जो मतदार म्हणून मिळालेला कागद होता, तो कागद कुठल्या पेटीत पडेल, ती पेटी ज्या पक्षाची किंवा ज्या उमेदवाराची असेल, त्या पेटीतल्या मतावर एखादा उमेदवार जिंकायचा, वगैरे वगैरे. आता गंमत बघा मित्रांनो, त्यावेळेला हे मतपेटी व्हायचं. मग हळूहळू हा गफलतीचा इतका गवगवा झाला की निवडणूक आयोगाला आपल्या कार्यपद्धतीमध्ये थोडा बदल करावा लागला आणि मग एक मतपत्रिकेवर प्रत्येकाचं नाव, त्याची निशाणी असं यायला लागलं आणि त्यापैकी तुमच्या आवडत्या उमेदवाराच्या समोर जी निशाणी आहे त्याच्यावर शिक्का मारा आणि मतपेटी एकच झाली. सगळी मतं एकाच मतपेटीत पडायला लागली आणि मग ती मतपेटी उघडली की त्यातली मतं काढायची, ती अशी गठ्ठे गठ्ठे 2500 करायचे आणि मग जितके उमेदवार असतील त्यांचे मत मोजायसाठी खोके ठेवलेले असायचे. ज्या चिन्हावर शिक्का असेल तो मतमोजणी करणारा कर्मचारी त्या खोक्यामध्ये त्या चिन्हावर मत दिसेल ते टाकायचा आणि मग त्या त्या खोक्यातली मतं ही मोजली जायची. त्यामुळे मतपेट्या पळवल्या हा विषय साधारण 62 नंतर बंद झाला एवढं मला आठवतं. पण तरी मतं चोरली व्हायचं काय 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 काय. म्हणजे मग मग बूथ कॅप्चर केले जायचे. त्या बूथवर जाऊन एखाद्या पक्षाचे गुंड सगळ्या काय त्या ठपाठप मतपत्रिका घेऊन त्याच्यावर शिक्के मारायचे आणि घड्या करून मतपेटीत टाकायचे. कर्मचारी घाबरून भेदरलेले गप्प बसायचे. म्हणून मग मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त आला. या सगळ्या बदल होत गेलेले. पण तरी नेहरूंवर मतचोरीचा आरोप ही खरंच मलाही धक्कादायक गोष्ट वाटली होती आणि म्हणून मी ही माहिती पर्टिक्युलरली कुठच्या बाबतीत नेहरूंवर आरोप आहे तो मी शोधायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही गेलात तर रामपूर, गोविंद वल्लभ पंत, अबुल कलाम आझाद, 1952 नॅशनल पोल असे शब्द टाकलेत तर ती माहिती तुम्हालाही गुगलवर मिळू शकेल. झालं होतं असं की अबुल कलाम आझाद हे जे नेहरूंचे एक लाडके मंत्री होते, जे सुफी मुस्लिम म्हणून प्रसिद्ध होते, मुस्लिम स्कॉलर मानलं जायचं त्यांना, असे अबुल कलाम आझाद यांना रामपूर या मतदारसंघातून उभं केलेलं होतं. हा रामपूर मतदारसंघ म्हणजे आज इतका कुविख्यात आहे की तिथे तो आझम खान नावाचा समाजवादी पक्षाचा गुंड नेता, जो जवळजवळ 2 वर्ष तुरुंगात राहून काल परवा सुटलेला आहे, ज्याच्यावर खून, दरोडेखोरी, जमिनी बळकावणं, घरं बळकावणं असे 90 पेक्षा अनेक आरोप आणि खटले चालू आहेत, असा जो आझम खान आहे त्याचा बालेकिल्ला मानला जाणारा हा मतदारसंघ आहे, ज्याचं नाव रामपूर आहे. या रामपूर मतदारसंघामध्ये, रामपूर हे एकेकाळी संस्थान होतं, नबाब होता तिथे. त्या नबाबाची जी बेगम आहे तिला देखील आझम खानने हरवून दाखवलेलं आहे. नबाबाची बेगम, आजच्या नबाबाची बेगम ही
काँग्रेसमध्ये आणि आझम खान याची गुंडगिरी समाजवादी पक्षामध्ये. तर आझम खान ज्या दगड धोंड्याला तिथे उभा करेल तिथून तो निवडून आणतो. अगदी जयाप्रदा नावाची अभिनेत्री समाजवादी पक्षातर्फे त्याच रामपूरमधून दोनदा खासदार झालेली आहे. अशा रामपूर मतदारसंघात पहिल्या लोकसभा निवडणुकीत 1952 साली अबुल कलाम आझाद या मुस्लिम उमेदवाराला नेहरूंनी उभं केलं होतं, कारण तो मुस्लिम बहुल मतदारसंघ होता. अशा वेळेला जेव्हा मतदान झालं, आणि तुम्हाला माहितीये की जिथे मतदान असतं तिथे निवडणूक आयोगाचा मुख्य अधिकारी असतो, तो तिथला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर याचीच निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करत असतो. तर तो जो निवडणूक अधिकारी होता त्याला अंदाज आला होता की अबुल कलाम आझाद यांच्या विरोधात जो कोणी उमेदवार होता त्याचं पारडं जड आहे. आणि ही खबर बघता बघता पंतप्रधान नेहरूंपर्यंत पोहोचली आणि त्या नेहरूंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना फोन करून दमदाटी केली की ताबडतोब जा आणि कुठल्याही परिस्थितीत निवडणूक फिरवा. अबुल कलाम आझाद हेच निवडणूक जिंकले म्हणून घोषित व्हायला पाहिजे. एक प्रकारे त्यांच्या विरोधातला जो उमेदवार होता तो जवळजवळ जिंकला अशी बातमी होती, अशी खबर होती. पण तो जिंकून घातलेला उमेदवार आणि त्याचे सहकारी हे फुलं पेढे मिठाई आणायला गेले आणि तेवढ्या वेळात मतदान मोजणी केंद्रावर लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर परत एकदा लाईट आली. तेव्हा जी मतमोजणी सुरू झाली त्यामध्ये अचानक पिछाडीला पडलेले अबुल कलाम आझाद हे जबरदस्त मोठ्या संख्येने पुढे आले आणि त्याचं कारण असं सांगितलं जातं की तो जो अपक्ष काय कोण उमेदवार होता त्यांच्या विरोधातला, त्याच्या मतपेटीतली मतलं काढून सरळ सरळ अबुल कलाम आझाद यांच्या पेटीत टाकण्यात आली, कारण त्यावर काही नाव नव्हतं, नुसते कागद होते. आणि अशी मतचोरी करण्यात आली. आणि ते करताना असं म्हणतात की नेहरूंनी मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना धमकावलं, जर अबुल कलाम आझाद पराभूत झाले अशी घोषणा झाली तर दुसऱ्या दिवशी तिथला निवडणूक अधिकारी असलेला कलेक्टर आणि मुख्यमंत्री दोघांनाही आपल्या पदावर बसता येणार नाही, तुम्हाला मी हाकून लावेल असं धमकी देऊन निवडणूक यंत्रणेकडूनच मतांची चोरी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घडवून आणली, अशी ती कहाणी आहे. खरी खोटी मला माहित नाही, पण याविषयी नंतर तत्कालीन उत्तर प्रदेशचे प्रसिद्धी विभागाचे जे संचालक होते, टंडन नावाचे कोणतरी होते, त्यांनी तो सगळा प्रसंग आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेला आहे असं मी गुगलवर बघितलं आणि मला धक्का बसला. मी राहुल गांधी बाकीच्यांबद्दल काय उलट बोलतात सोडून द्या, पण राहुल गांधींना आपल्या खानदानाची आपल्या पूर्वजांची तरी पुरेशी माहिती आहे का, हा खरा प्रश्न आहे. इतरांना वोट चोर वगैरे वगैरे म्हणणारे राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी यांना 1971च्या निवडणुकीमध्ये त्यांनी घोटाळा केला म्हणून त्यांची निवडणूक अलाहाबाद हायकोर्टाने रद्दबातल केलेली होती. मला आठवतं त्याप्रमाणे 12 जून 1975ची गोष्ट आहे. राजनारायण हे समाजवादी नेते इंदिरा गांधींच्या विरोधात लढले होते आणि पराभूत झाले होते. त्यांनी इंदिराजींनी पंतप्रधान असताना सरकारी यंत्रणा वापरून निवडणूक लढवली म्हणून त्यांच्या विरोधामध्ये खटला भरला होता आणि त्या खटल्याचा निकाल जवळजवळ 4 वर्षांनी जून 2000 सॉरी जून 1975 रोजी आला आणि निवडणूक आयोगाला त्यांची निवड रद्द करण्याचा आदेश अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता. पण
त्यावर अपील करण्याचा जो वेळ दिला होता त्यात अपील करण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडून. त्या निकालावर इंदिराजींनी स्टे मिळवला, स्थगिती मिळवली. आणि पहिली गोष्ट काय केली असेल तर अवघ्या 13 दिवसात इंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली. सगळ्याच्या सगळ्या मिळेल त्या विरोधी नेत्याला, लोकसभेच्या विरोधी सदस्यांना उचलून तुरुंगात टाकलं. त्यांच्यावर खटला पण घातला नाही. मिसा नावाचा कायदा लावला की ज्या कायद्यामुळे तुम्हाला कोर्टामध्ये दाद मागता येत नाही, जामीन मागता येत नाही, आपल्या अटकेला आव्हान देता येत नाही. आणि त्याच्याही पलीकडची गोष्ट म्हणजे तुमच्या जीविताच्या सुरक्षेची सुद्धा सरकारकडे हमी मागता येत नाही. म्हणजेच जी निवडणूक रद्द झाली होती ती निवडणूक कायम राखण्यासाठी राहुल गांधींच्या आजीने न्यायालयाचा निकाल पायदळीत उडवला आणि सत्ता काबीज करून ठेवली, सत्ता बळकावून ठेवली. आणि त्याच्या विरुद्ध जो कोणी बोलेल अशा हजारो लोकांना सरळ सरळ देशाच्या कानाकोपऱ्यात तुरुंगात डांबलेलं होतं. वोट चोरी, तानाशाही याचा यापेक्षा दुसरं काय उदाहरण आणि पुरावा असला पाहिजे. पण जे कोणी आज राहुल गांधींच्या समोर बसतात, कॅमेरे घेऊन बसतात, माईक घेऊन बसतात, त्यापैकी कोणाची भिशात नाही की तुम्ही मोदींबद्दल सोडा, जरा तुमच्या आजीबद्दल आणि पणजोबाबद्दल बोला, असं बोलण्याची हिंमत नसलेले आविष्कार स्वातंत्र्य सैनिक, आजचे पत्रकार हे राहुल गांधींच्या समोर मान झुकून उभे राहतात. राहुल गांधींना थेट हा प्रश्न विचारण्याची कुठच्याही पत्रकारांमध्ये हिंमत नाही. जो राजीव सरदेसाई, निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांना अर्णब गोस्वामीला जामीन दिल्याची घाई केली किंवा राम जन्मभूमीमध्ये पक्षपाती निकाल दिला असा आरोप करतो, त्याच्यामध्ये सुद्धा सोनिया गांधी किंवा राहुल गांधींना इंदिराजी किंवा पंतप्रधान तेव्हाचे जवाहरलाल नेहरू यांच्या या वोट चोरीबद्दल प्रश्न विचारण्याची हिंमत नाही. पण राहुल गांधीने काहीही बेवकूट बडबड करावी, त्याच्या बातम्या बनवून त्याच्यावर डिबेट रंगवण्यामध्ये राजदीप सारखे पत्रकार धन्यता मानत असतात. आणि त्यासाठी केरळच्या पत्रकार संघटनेकडून राजदीप सरदेसाईला मीडिया पर्सन ऑफ द इयर असाही पुरस्कार मिळतो, पद्मश्री सुद्धा मिळते. आणि त्याची गुणवत्ता एकच आहे की मिळेल तिथून आर एस एस, भाजप, मोदी यांच्या विरुद्ध शंख करत राहायचं. आणि गांधी खानदानाची किंवा काँग्रेसची जी चोरी असेल, भामटेगिरी असेल, ती लपवायची. अशा लोकांना आजकाल बुद्धिजीवी म्हणतात. असो. आणि म्हणून मग राहुल गांधी बेछूट आरोप करू शकतात, पुराव्याशिवाय आरोप करू शकतात. पण निवडणूक आयोगाने तुमचे जे आरोप आहेत ते आम्हाला प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या म्हटल्यानंतर शेपूट घालून राहुल गांधी फरारी होतात आणि म्हणतात मी काही देणार नाही. लोकतंत्र वाचवणं माझी जबाबदारी नाही. हा सगळ्यात जबाबदार नेता आहे असं इथल्या पत्रकार बुद्धिजीवींना वाटतं. तिथेच लोकशाही मरणासन्न झालेली असते. ज्या बुद्धिजीवींनी देशाची बुद्धी म्हणून लोकशाहीला आणि तारतम्याला प्राधान्य द्यायचं असते, तेच पक्षपात करायला लागल्यानंतर मग कुठल्याही संस्थेने तटस्थ राहण्याची गरज उरत नाही. मग ती संस्था सुप्रीम कोर्ट असो, न्यायालय असो, निवडणूक आयोग असो, त्यांनाही तटस्थ राहण्याची गरज नाही. कारण या देशाची बुद्धी फिरली असाच त्याचा अर्थ होतो. असो. मला त्या एका बिहारच्या रस्त्यावरच्या नागरिकाचं कौतुक वाटतं, कारण त्याने मला एक नवी माहिती शोधायला भाग पाडलं की कसा राहुल गांधींचा पणजोबा हाच मुळात वोट चोरीचा आद्य जनक आहे. अगदी निवडणूक आयोगाला गड्यासारखं वापरायचं, त्याच्यावर गुंडगिरी करायची, मुख्यमंत्र्याला दमदाटी करायची आणि निवडणूक आयोगामध्ये ढवळाढवळ करून, मतमोजणीमध्ये ढवळाढवळ करून, मतचोरीने आपल्या लाडक्या माणसाला निवडून आणण्याचा हा पराक्रम
जर नेहरूंच्या खात्यात जमा असेल तर त्यांचा पणतू बेछूट बोलला आणि अख्खा देश ही आपली जागीर आहे असं वागायला लागला तर नवल मानण्याचं कारण नाही. असो मित्रांनो, जी माहिती मिळाली तुमच्या समोर सांगितली. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.